पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. काँग्रेसच्या आंदोलनानंतर भर पावसात ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार निदर्शने. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. काँग्रेसच्या आंदोलनानंतर बुलढाण्यात भर पावसात ठाकरेंच्या शिवसेनेकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी डफडे वाजवून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. त्याला काही वेळ रास्ता रोको झाल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. दरम्यान आंदोलनामध्ये अनेक शिवसैनिक, महिला आणि विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान बराच वेळ शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये राडा पाहायला मिळाला. खूप परिश्रमाने अभ्यास करतो, इतका अभ्यास करतो की अक्षरशः 16 घंटे अभ्यास करतो. आणि जेव्हा पेपरची वेळ येते तेव्हा आम्हाला कळते की पेपर लीक झाला आहे. इतकंच नाही तर आमचे आई वडील कर्जाने पैसे घेऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर एक्झामला जाताना आम्हाला हे कळतं की पेपर लीक झालेला आहे. चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जो लाठीचार्ज झाला, जे सरकार बेदखलपणाने संपूर्ण देशामध्ये लोक पाहून आले की हे साधी चर्चा करायला सुद्धा यांच्याकडे जात नाही. या गेंडीच्या कातडीच्या सरकारला या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होईपर्यंत संपूर्ण देशामध्ये याच पद्धतीचे आंदोलन सुरू राहणार आहे आणि आम्ही या मंत्र्याचा राजीनामा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. संपूर्ण देशामध्ये या मुलांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. एवढा असंतोष असून सुद्धा मोदी सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही. मला वाटतं याच्यामध्ये एक कारण असावं. धर्मेंद्र प्रधानजवळ या सरकारचं काहीतरी काळाबीर आहे. याचा राजीनामा घेतला तरी हे काहीतरी आपलं सरकार उलटून लावल अशी भीती या मोदी सरकारला आहे. त्यामुळे ते राजीनामा घेत नाही. देशभरामध्ये प्रचंड रोष या संदर्भामध्ये आहे. आज गेल्या कित्येक दिवसांपासून देशाच्या राजधानीमध्ये सोनमजी वांगचुक यांनी उपोषण सुरू केलेलं होतं. त्यांना अचानक उचलून नेलं. अभिजित टिपके आणि त्यांचे सहकारी आणि देशातील लाखो तरुण आज दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेले. पण सरकारला साधं त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करण्यासाठी सुद्धा वेळ नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या देशातल्या तरुणांनी मागितलेला आहे. याला कारण आहे की देशातले 22 विद्यार्थी यांना आपले प्राण या भ्रष्टाचारामध्ये गमवावे लागलेले आहेत. ही गोष्ट प्रचंड मोठी आहे आणि याचं गांभीर्य सरकार घ्यायला तयार नाहीये. निश्चितच जर राजीनामा होत नसेल तर आंदोलन देशभरामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणखी तीव्रतेने वाढेल. आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सगळ्यात पहिल्यांदा राज्यामधून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता आणि कालही रात्री उद्धवजी ठाकरे साहेब या आंदोलनामध्ये उपस्थित होते. आम्ही, आमचा पक्ष आणि सगळ्या संघटना या ताकदीने या विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. झालेला जो काही लाठीचार्ज आहे तो अतिशय अमानुष पद्धतीने होता. त्याचा करावा तितका निषेध कमी आहे.